तालुक्यातील रुई येथे गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या पारंपरिक आखाडी अर्थात दशावतारी खेळ महोत्सवाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. आखाडी मंडळ, रुई कोहकी, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे गावातील तरुणांनी उत्कृष्ट नियोजन करत हा उत्सव एका वेगळ्याच उंचीवर नेला. महाराज आपल्याला बघायला मिळणार आहे. 15 फूट महोत्सवाच्या अंतिम दिवशी हजारो नागरिक आणि ग्रामस्थांनी उपस्थिती लावत पारंपरिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. यावेळी सादर करण्यात आलेल्या आग्या वेताळ सोंगाने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पोहेगाव जवळील सोनेवाडी येथून आणण्यात आलेल्या या पारंपरिक सोंगाचे सादरीकरण रुई गावचे माजी सरपंच तथा विद्यमान राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब शिरसाट यांनी केले. सुमारे 125 ते 130 आगेचे पेंढे प्रज्वलित करून आणि जवळपास 40 किलो वजन डोक्यावर घेऊन त्यांनी पारंपरिक पद्धतीने केलेले नृत्य उपस्थितांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. अतिशय आनंदाचं वातावरण या रुई ग्रामनगरीत आहे. गेली 70-75 वर्षाची जी परंपरा आहे त्या परंपरेला मध्ये थोडासा खंड पडला होता, परंतु तरुणांनी, नवीन जे तरुण आहे त्या सर्व तरुणांनी एकत्रित येऊन आणि जुने जे खेळाडू आहेत ते एकत्रित येऊन हा दशावतारी खेळ परत पूर्वरत या ठिकाणी चालू केलेला आहे. त्या प्रित्यर्थ सर्व गाव अतिशय आनंदात आहे. आणि आज मी या ठिकाणी वेताळ महाराजांचं सोंग या ठिकाणी घेत आहे. आता हे वेताळ महाराज जे आहे हे सोनेवाडी या ठिकाणाहून आणलेले आहे. जवळजवळ 125 ते 130 टेंबे त्यासाठी वापरण्यात आलेले आहे. आणि उद्या सकाळी देवीचं या ठिकाणी सोंग निघतं. देवीच्या सोंगावर या आखाडी दशावतारी खेळाचा समाप्ती होते आणि संपूर्ण गावातून देवीला मिरवल्या जातं. त्या माध्यमातून सर्व धर्म समभावाचे लोक एकत्रित येऊन हा अतिशय गुण्यागोविंदाने हा कार्यक्रम पार पाडतात. वजन किती वजन 40-1 किलोच्या दरम्यान वजन असतं. 7 दिवस चाललेल्या दशावतारी आखाडी महोत्सवामुळे संपूर्ण गावात सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक वातावरण निर्माण झाले होते. महोत्सवादरम्यान सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभावाचे दर्शन घडले. अंतिम दिवस गुरुवारी असल्याने श्री साईबाबांची पालखीही भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. या उत्सवाच्या निमित्ताने रुई गावाची सांस्कृतिक परंपरा पुन्हा एकदा नव्या जोमाने जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य, उत्साह आणि एकोप्याची भावना अधिक दृढ झाल्याचेही या महोत्सवातून दिसून आले. पुढच्या वर्षी आखाडी कमिटी कामासाठी राहावं.